रात्रीत हस्त खेळतं कुटुंब संपलं. निमित्त ठरलं कलिंगड खाण्याचं. पण मृत्यूचं कारण मात्र आता वेगळ्याच दिशेला वळताना दिसतंय. मुंबईच्या गजबजलेल्या पायधुनी परिसरातील डोकाडी या कुटुंबातील 4 सदस्यांचा संशयास्पद मृत्यूनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. या प्रकरणाच्या तपासात आता वेदनाशामक पदार्थांचा शिरकाव झाल्यानं हे प्रकरण अन्नातून विषबाधा की आणखी काही असा आता प्रश्न उपस्थित होतोय. 25 एप्रिलची ती रात्र डोकाडी या कुटुंबासाठी अखेरची ठरली. अब्दुल्ला डोकाडिया आणि त्यांच्या कुटुंबानं रात्री जेवणानंतर कलिंगड खाल्लं. त्यानंतर अवघ्या काही तासातच कुटुंबातील चौघांनाही उलट्या, तीव्र पोटदुखी आणि चक्कर येण्यास सुरुवात झाली. 26 एप्रिलला प्रकृती इतकी खालावली की दोन्ही मुली बेशुद्ध पडल्या. जे रुग्णालयात दाखल करेपर्यंत एका मुलीचा श्वास थांबला होता, तर काही तासांच्या अंतराने दुसरी मुलगी आणि आई वडिलांचाही मृत्यू झाला. सुरुवातीला हे प्रकरण केवळ अन्नातून विषबाधा असल्यासारखं वाटत होतं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांच्या शरीराच्या तपासणीत पेन किलर सदृश्य वेदनाशामकासारखा पदार्थ आढळल्याची शक्यता आहे. जर हा पदार्थ शरीरात गेला असेल तर तो कलिंगडातून आला की आणखी कशातून, याचा तपास आता पोलीस आणि डॉक्टरांची टीम करत आहे. जरी रुग्णालय प्रशासनाने अधिकृत पुष्टी केली नसली तरी या संशयानं तपासाची सुई फिरली आहे. फळं लवकर पिकवण्यासाठी वापरली जाणारी घातक रसायनं जीवघेणी ठरू शकतात. कलिंगड लाल दिसावे म्हणून त्यात रंग इंजेक्शनद्वारे टोचले जातात. कलिंगडचा एक तुकडा पाण्यात टाका. जर पाणी रंगीत झालं तर समजा त्यात भेसळ आहे. कलिंगड कापण्यापूर्वी ते बाहेरून स्वच्छ धुवा. तसेच ज्या सुरीनं कापणार आहात ती सुरीही स्वच्छ असावी. कलिंगड कापल्यानंतर ते जास्त वेळ उघड्यावर ठेवू नका. कापलेलं कलिंगड एका दिवसात संपवणं हिताचं असतं. चिकन शिजवल्यामुळं त्यातील जीवाणू मरतात, म्हणून फळं आपण कच्ची खातो. त्यामुळे रसायनांचा थेट परिणाम शरीरावर होतो. अन्न व औषध प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली. डोकाडिया त्यांच्या घरातून केवळ कलिंगडच नाही तर इतर वस्तूंचेही नमुने जप्त करण्यात आले होते. माठातील आणि फ्रीजमधील पाणी, कच्चं शिजवलेलं चिकन आणि भात, खजूर आणि विविध मसाले घेण्यात आले. पायधुनी पोलिसांनी केवळ अन्नबाधेवर लक्ष केंद्रित न करता इतर कोनांतूनही तपास सुरू केलाय. मृतांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यातील कॉल रेकॉर्ड्स आणि संशयास्पद मेसेजची तपासणी सुरू आहे. कुटुंब प्रमुख अब्दुल्ला डोकाडिया यांचं कोणाशी आर्थिक वाद होते का, त्यांच्या बँक व्यवहारांमध्ये काही संशयास्पद हालचाल आहे का, याचीही चौकशी पोलीस करतात. एका कलिंगडनं 4 जीव घेतले की यामागे कोणतं मोठं षडयंत्र आहे, याचं उत्तर आता रासायनिक विश्लेषण आल्यानंतर स्पष्ट होईल. मात्र या घटनेनं सर्वसामान्यांच्या मनात फळ आणि अन्नाच्या गुणवत्तेबाबत मोठी भीती निर्माण केली आहे. तुम्ही मात्र बाजारातून आलेली फळं नीट तपासून आणि स्वच्छ धुवूनच खा. आरोग्याची तडजोड जीवावर बेतू शकते. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.